नमस्कार. मी हवामान अभ्यासक योगेश आणि आपण बघताय महाराष्ट्र हवामान अंदाज. आज 21 ऑगस्ट 2026 संध्याकाळचे 8:30 वाजले. शेतकरी बांधवांनो, विदर्भामध्ये मध्यम तर जोरदार तर काही भागामध्ये अति जोरदार देखील पावसाची शक्यता विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये असणार आहे. त्यानंतर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातील काही जिल्ह्यामध्ये पिकांना जीवदान देणारा पाऊस असण्याची शक्यता आहे. तेही जिल्हे आपण सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण सुरुवातीला विदर्भ घेणार आहे. त्यानंतर जो काही आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा हवामान आपण अंदाज स्वतंत्रपणे देत असतो, तोही आपण आज याच व्हिडिओच्या शेवटी अहिल्यानगर जिल्हा देखील स्वतंत्रपणे सांगणारच आहे. तर शेतकरी बांधवांनो, विदर्भात ज्यामध्ये नागपूर प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग यामध्ये साधारण 27 ऑगस्टपर्यंत हा पाऊस असणार आहे. 25 ऑगस्टपासून पावसाची जो काही जोर असणार आहे तो वाढणार आहे. ज्यामध्ये नागपूर प्रशासकीय विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये 27 ऑगस्टपर्यंत जोरदार तर काही भागामध्ये विशेष म्हणजे या सर्व जिल्ह्याचा जो काही उत्तर भाग असणार आहे या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या चारही जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना असणार आहे. साधारण जर विचार केला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस जवळजवळ या विदर्भातील नागपूर प्रशासकीय विभागातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे. परंतु अचानक जे काही रडारलाही दाखवत नाही या पद्धतीनं, परंतु शेतकरी बांधवांनो अतिशय अचानक वातावरण बनून जोरदार देखील पाऊस म्हणजे अति जोरदार पावसाची शक्यता विदर्भात 25 ऑगस्टपासून असणार आहे. त्यानंतर पुढे अमरावती प्रशासकीय विभागात विदर्भातील जर विचार केला तर अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा तर अगदी काही भागामध्ये इथेही जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि पुढे यवतमाळ जिल्हा यामध्ये असणार आहे. बाकी जे काही बुलढाणा वगैरे आहे या भागामध्ये कमीच पाऊस असणार आहे. परंतु फक्त अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा, यवतमाळही ज्यामध्ये विशेष म्हणजे पूर्व आणि उत्तर भागामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं असणार आहे. बाकी वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये हलका तर मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात असेल. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर मराठवाड्याचा जो काही छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये, त्यानंतर पुढे त्याच पद्धतीनं जालना आणि अगदी परभणीपर्यंत हा जो काही भाग असणार आहे यामध्ये हलका तर अगदी काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा म्हणजे तुरळक भागात मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता उद्या 22 ऑगस्ट दरम्यान असणार आहे. त्यानंतर 25-26लाही या भागात थोड्याफार प्रमाणात पावसाचा जोर असणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जो काही मराठवाड्यातील त्यानंतर धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, हे जो काही खालचा पट्टा आहे याही भागामध्ये हलका तर अगदी काही भागामध्ये तुरळक मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता उद्या 22 ऑगस्ट दरम्यान असणार आहे. त्यानंतर पुढेही 23-24 दरम्यान शेतकरी बांधवांनो तो या भागामध्ये असण्याची शक्यता आहे. अगदी जोरदार पाऊस होईल असं नाही, परंतु पिकांना जीवदान देणारा पाऊस नांदेड, त्यानंतर धाराशिव, लातूर या भागामध्ये होण्याची शक्यता 22-23-24 दरम्यान असणार आहे. बीड आणि जालना या भागामध्ये, जालना जो काही दक्षिण भाग आहे या भागामध्ये आणि बीडचा सर्वच भाग यामध्ये हलक्या स्वरूपाच्या सरीची शक्यता आहे. अगदी तुरळक भागात येथे मध्यम स्वरूपाचा येऊ शकतो, परंतु हलका स्वरूपाचाच पाऊस या भागामध्ये असणार आहे. त्यानंतर पुढे शेतकरी बांधवांनो, आपण आता पश्चिम महाराष्ट्राचा विचार करतोय. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आपण स्वतंत्रपणे यामध्ये घेणारच आहे, शेवटी सांगणारच आहे. आपण नाशिक कायम पश्चिम महाराष्ट्रासोबतच घेतोय. तर नाशिकमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी तुरळकच भागात असणार आहे. आणि ज्यामध्ये सातारा झालं, सांगली झालं, यामध्ये सातारा आणि सांगली यामध्ये पावसाचं प्रमाण कमीच असणार आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पावसाचं प्रमाण दिसणार आहे. त्यानंतर सोलापूर हा जो काही पट्टा आहे शेतकरी बांधवांनो, म्हणजे सोलापूर पासून पुढे मराठवाडाही आपण सांगितलं, धाराशिव, लातूर, नांदेडपर्यंत यामध्ये सोलापूरमध्ये थोड्याफार प्रमाणात 22-23 ऑगस्ट दरम्यान पाऊस असणार आहे. अगदी काही भागामध्ये तो मध्यम स्वरूपाचा देखील येण्याची शक्यता आहे. तो हलका ते मध्यम पाऊस याही भागामध्ये असण्याची शक्यता आहे. आणि जो काही आता आपण खानदेश घेतोय, तर खानदेशामध्ये शेतकरी बांधवांनो, खानदेशात जळगाव जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात हलक्या स्वरूपाच्या सरी असणार आहे. आणि त्यानंतर धुळे झालं, नंदुरबार झालं या भागामध्ये अगदी तुरळक भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. कोकण जर विचार केला तर कोकणमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी, घाटमाथा झालं, कोकण झालं या भागामध्ये असणारच आहे.
आता एकंदरीत जर शेतकरी बांधवांनो आपण विचार केला तर विदर्भामध्ये जोरदार पाऊस असणार आहे. बाकी भागामध्ये तो खूप म्हणजे कमीच भागामध्ये असेल, तुरळक भागातच तो असणार आहे. विदर्भात जोरदारच पाऊस असणार आहे, ज्यामध्ये विदर्भातील आपण जे काही जिल्हे सांगितले, अ, विशेष म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग जवळ-जवळ या भागातील सर्वच शेतकरी बांधवांना पावसाचा चांगला फायदा होणार आहे. नागपूर विभागातील जे काही सर्व शेतकरी बांधव आहे यांची चिंता निश्चित मिटणार आहे. या भागामध्ये चांगलाच पाऊस असेल. अगदी जो काही रडारवरही दाखवला नाही, आपण सांगितलेला आहे, याही भागामध्ये अचानक काही भागामध्ये पावसाचा जोर वाढून अति जोरदार देखील पाऊस शेतकरी बांधवांना असणार आहे. आजपर्यंत आपण जो काही हवामान अंदाज दिला आहे, सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे. आपण आतापर्यंत जोही अंदाज दिला आहे, तो अगदी त्याच पद्धतीनं खरा ठरलेला आहे. हा जो काही आपण अंदाज देतोय, तोही त्याच पद्धतीने असणार आहे. आणि आपण जो काही सांगत होतो, की दुष्काळ सदृश्य परिस्थिती मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, अजूनही मी सांगतोय, ज्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जे काही शेतकरी बांधव आहेत, ज्यांना पाणी देण्याची पिकांना सुविधा आहे, निश्चित आपण पाणीचा हा जो काही पाऊस असणार आहे, हा अगदी तुरळक भागातच असणार आहे. म्हणजे सर्व भाग तो घेणार नाही आणि हलका ते अगदी मध्यम तुरळकच भागात असेल. हलकाच पाऊस हा असणार आहे. त्यामुळे हा सर्व अंदाज या भागातील शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या. शेतकरी बांधवांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपल्या कमेंट कळवा. आपल्या भागाच्याही कमेंट आपण टाका. त्याही भागाचा आजपर्यंत आपण Instagramवर जेवढ्या काही शेतकरी बांधवांच्या कमेंट आलेल्या आहेत, त्या सर्वच कमेंटला रिप्लाय देत होतो. परंतु जे काही Instagram आहे यावर असे काही जण असतात, म्हणजे शेतकरी नाही, परंतु हे काहीतरी कमेंट टाकणार निगेटिव्ह. अरे तू व्हिडिओ कधी पूर्ण बघितलेला नाही आणि व्हिडिओ बघायचाही नाही, सरळ कमेंट टाकायच्या, तुला काय कळतं, तू कुठून शहाणा आला, अरे तुला कळतं तर तू सांग. शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं, यापुढे आपण Instagram, जे काही आपले Instagram, Facebook अकाउंटवरती शेतकरी बांधव आहेत, सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण फक्त शेतकरी बांधवांना सांगतोय, आपण हवामान बदल आणि आधुनिक शेती या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. जे काही आपले फॉलोअर्स आहेत त्यांनी आपण Instagram आणि Facebookच्या बायोमध्ये देखील चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि यापुढे आपल्या ज्या काही कमेंट असणार आहे, आपण चॅनलच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणार आहे. त्यामुळे यूट्यूब चॅनलवरच शक्यतो कमेंट टाका. आपण Instaचे जे काही आपले फॉलोअर आहेत त्यांना आपण आतापर्यंतही कमेंटला रिप्लाय दिलेलंच आहे. परंतु आपण यापुढे ज्यादातर जे काही यूट्यूब चॅनलवर आपले शेतकरी बांधव असणार आहेत, त्याच शेतकरी बांधवांना आपण रिप्लाय देणार आहे. त्यामुळे हा सर्व गोष्टी आपण समजून घ्याव्या आणि फक्त यूट्यूबवरच आपल्या कमेंट करा. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ कसा वाटला निश्चित आपल्याला कमेंट करा. भेटूया आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.